हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवले आपण नागपंचमी स्पेशल शंकरपाळे, ते पण एकदम खुसखुशीत आणि एकदम परफेक्ट अशा मेजरमेंटनुसार. तर चला मग रेसिपी बघूया. त्यासाठी घेतला मी मैदा, तूप आणि साखर. आणि चला आता एकदम परफेक्ट असं मेजरमेंट मी तुम्हाला इथं सांगणार आहे. आणि मेजरमेंटला हीच वाटी मी इथं वापरणार. ह्याच वाटीने मी इथं 4 वाट्या मैदा घेतला. असं मी गाळणीत टाकून घेतल्या 4 वाट्या मैद्याच्या. आणि 4 वाट्या टाकून झाल्यावर मैदा मी इथं गाळून घेतला आपल्या पिठाच्या चाळणीने. आणि त्याच वाटीने अर्धा वाटी मी साखर घेतली. त्याच वाटीने अर्धा वाटी मी पाणी घेतलं. आणि परत त्याच वाटीने मी अर्धा वाटी तूप घेतलं. आणि इथं गॅसवर आपल्याला साखर विरघळून घ्यायची. मंद आचेवर असं साखर आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायची. आणि इथं व्यवस्थित थंड करून घ्यायचं. एकदम गरम आपल्याला पिठामध्ये हे टाकायचं नाही, व्यवस्थित त्याला थंड होऊ द्यायचं. आणि इथं मैद्यामध्ये घालायचं थोडं मीठ. आणि नंतर हे आपलं मिश्रण इथं थंड झालं होतं. नंतर त्यात हळूहळू असं टाकून पीठ मळून घ्यायचं. एकदमच सर्व टाकून द्यायचं नाही, थोडं थोडं टाकायचं. आणि असं थोडं थोडं करून पीठ इथं मळून घ्यायचं. आणि इथं आपला डो तयार झाला होता आता पिठाचा. छान असा गोल करून घ्यायचा. आणि 10 मिनिटासाठी रेस्ट करायला सोडून द्यायचं. मग 10 मिनिटानंतर हा आपला आता गोळा तयार झाला होता. शंकरपाळ्यासाठी व्यवस्थित 1 ते 2 वेळेस मळून घ्यायचा. मळून घेतली की आपली चपातीसारखं लाटून घ्यायचं. एकदम जाडसर लाटायचं, चपातीसारखं पातळ नाही ठेवायचं. आणि इथे मी जास्त मेहनत नाही घेतली, तरी पण आपल्या लेयर वगैरे व्यवस्थित आल्या होत्या शंकरपाळ्याला. आणि असे साईडचे भाग काढून टाकायचे. आणि नंतर इथं आपले शंकरपाळे करून घ्यायचे. अगोदर उभ्या करून घेतले, नंतर आडवे. आणि बघा किती छान असे जाडसर वाटत होते आपले शंकरपाळे इथं. आणि इथे मी असं हळूहळू सर्व शंकरपाळे इथं करून घेतले. नंतर इकडे ठेवलं तेल गरम करण्यासाठी. आणि त्यात आपण शंकरपाळे हळूहळू असे फ्राय करण्यासाठी टाकून देऊ. आणि मंद आचेवर फ्राय करायचे, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, म्हणजे आपले शंकरपाळे मधात कच्चे राहील. आणि तुम्ही बघू शकता तिथे छान असा कलर आला होता आपल्या शंकरपाळ्याला, फुटले वगैरे काहीच नाही. आणि हळूहळू असं सर्व शंकरपाळे मी इथं करून घेतले. आणि ही रेसिपी होती नागपंचमी स्पेशल. अशा लेयर पण तयार झाल्या होत्या आपल्या शंकरपाळ्याला. जास्त मेहनत न करता एकदम सोपी आणि पटकन केल्या जाणारी रेसिपी म्हणजे शंकरपाळे. आणि बघा इथं पण फुटत पण होते माझे शंकरपाळे. नंतर मी स्टोअर करून ठेवली आहे का प्लास्टिकच्या डब्यामध्ये. चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.